मॉर्निंग अरवी, से गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोला. अरे गुड मॉर्निंग नाही करत. गुड मॉर्निंग कर. कुठे चालली तू? हे तिकडे द्यायचं. बस तिथे मम्माजवळ बसा. गुड मॉर्निंग. मित्रांनो ट्रेन पकडली आम्ही आणि दोन्ही फॅमिली पण भेटल्या. एर्नाकुलमला जातोय. अरे वा वा वा, काय ते काढलं काकांनी. प्रोजेक्टर आहे. सगळी मुलं खेळतात. हे अभि काय आहे? काकांनी काय दिलं? वॉच. हे बघ जानसी, शो मी युअर वॉच. बघू. वा, मैत्रीचं वॉच किती छान आहे. भैया क्या जीत लिए तुम? तो फायनली आपण एर्नाकुलम जंक्शनला पोहोचले आणि आता इथून आपली टेम्पो ट्रॅव्हलर बुक केली. ठीक आहे. फोटो काढायचे इथे. तिथं स्टेशनच्या बाहेर आलो आणि टेम्पो ट्रॅव्हलरचीच वाट बघतोय आम्ही. फोन केला एक 5 मिनिटात येईल. तो आपली आलेली आहे गाडी. चला चला बसून घ्या. अमित का कुठे बसणार? मागे पुढे. चला दिया वही गलत किया था. तो इथे आम्ही लंचला थांबलोय एका ठिकाणी. प्रत्येक हॉटेलमध्ये हे असं पिंक कलरचं हॉट वॉटर दिलं जातं. हेल्दी आहे त्यामुळे. मी आत्ताच विचारलं तो ते जिरा वॉटर आहे. जिरा वॉटर. Check the mic and make sure it sound right, boys.
sound right, boys. Baba, the British constructed bridge. It sound right, boys. कुठे चालली? वॉटर पार्क नाही मुलांना चालल्या. आईला मजा येते ना. आणि तुझ्यावर कोण कोण आहे? खूप टर्न्स अँड ट्विस्ट. It sound right, boy. तर मित्रांनो गाडी इथं मध्ये चेयापरा वॉटरफॉल्स बघायला मी थांबलोय. मैत्री वॉटरफॉल बघायला थांबली ना. अभि वॉटरफॉल बघायला थांबली ना. हे बघ मंकी कसं करतोय. मंकी काय खातोय. मैत्री मंकीला डिस्टर्ब करायची नाही. आपल्या अंगावर येईल. हा आहे चेरियापारा वॉटरफॉल. हा इथून clear होईल. आरवी अलवी आरवी इकडे बघ. आरवी इकडे बघ. बाबू इकडे बघ. आरवी फोटोज काढून देत नाही. सो केरळाचा फर्स्ट स्पॉट चिरियापारा वॉटरफॉल. कसं होतं. एवढं काही खास नाही. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे आपलं स्पाइस प्लांटेशन. अगं ते कुठे जायचं. वॉटर मॅडमचा एकच आहे सकाळपासून वॉटर पार्क. तो आपण आता केरला स्पाइस गार्डन बघायला जाऊ. ग्रुपमधून जायचं. मित्रांनो जसं तुम्ही बघितलं व्हिडिओ रेकॉर्डिंग नॉट अलाउड. त्यामुळे आतलं फुटेज आपण घेऊ नाही शकतो. हे
अरवी काय आहे? उठवा उठवा त्याला. हे परफ्यूम स्टोर आहे ना. सो आपलं हे स्पाइस गार्डन फिरून झालं आहे आणि आता आपला नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट हॉटेल असेल. हॉटेलवर जाऊ, चेक इन करू, मस्त रेस्ट करू. ओके. आणि मग उद्या सकाळी पहिल्या हॉटेलला तरी जाऊ, मग ठरवू. ओके चलो. मित्रांनो, मुन्नारचा हा प्रवास सकाळपासून सुरू होता आणि या प्रवासादरम्यान हळूहळू एक गोष्ट माझ्या लक्षात येत गेली. इथले रस्ते खूप अरुंद आहेत, खूप वळणदार आहेत. खरं तर मुन्नार सारख्या महत्वाच्या ठिकाणी जाण्याचा हा रस्ता तोही इतका अरुंद होता. नंतर माझ्या लक्षात आलं की इथले रस्ते रुंद करण्यासाठी इथल्या लोकांनी कधी निसर्गाचा बळी नाही दिला, कधी झाडे नाही तोडली. कदाचित म्हणूनच केरळाचं हे सौंदर्य आजही टिकून आहे आणि म्हणूनच ह्याला हेवन ऑन द अर्थ असं म्हणत असावेत. खरंच द ग्रेट केरला. सो मित्रांनो, मी हॉटेलला पोचलो आणि आमच्या हॉटेलमध्ये तासाभरापूर्वी चेक इन केलं. चांगलं हॉटेल, माउंटेन व्ह्यू आहे. पण आता रात्र झाल्यामुळे तो तुम्हाला दाखवू नाही शकणार. बट या तुम्हाला एक बाहेरून हॉटेलचा व्ह्यू दाखवतो. आता आम्ही सगळे आवरून खाली डिनरसाठी चालू आहे. सो आता डिनर करू आणि मस्त झोपून जाऊन सकाळी मुन्नारची साईटसिंगसाठी निघू. ओके. सो हे आपलं हॉटेल आहे. इथून स्विमिंग पूलला जातं रस्ता बहुतेक. बघितला स्विमिंग पूल कसा आहे? ठंडा पानी. ऑब्वियसली ठंडा तो रहेगा ना भाई. या इथे स्विमिंग पूल आओ असतो. पण पाणी इतकं बर्फासारखं आहे ना, इथं पाण्यात उतरणं तर दूर, साधा टच पण नाही करू शकणार आम्ही. एवढी वाईट अवस्था आहे. हा इथून मस्त असं मून व्ह्यू. सो मित्रांनो, हे असं आपलं हॉटेलचा व्ह्यू आहे. उद्या सकाळी तुम्हाला सकाळच्या लख्ख प्रकाशात छान असा व्ह्यू दाखवेन. इव्हन आमच्या रूममधून पण माउंटन व्ह्यू मस्त येतो, तो तुम्हाला सकाळी दाखवेन. तो आता मस्त डिनर करू, झोपून जाऊ आणि सकाळी भेटू मुन्नार साईट सीइंगसाठी. तोपर्यंत गुड नाईट.